नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 9:30 आणि आता आम्ही चाललोय फिरायला। गणपती फुले जयगड जय विनायक मंदिर अशी तिकडे मंदिर आहेत जयगडला, तर तिकडे चाललोय। तर पहिले जायचं आपल्याला गणपती फुल्याला। सर्व वाडीतली पोरं आहेत, पोरं पोरी। तर चला, आता गाडी मग आली आपल्याला, प्रायव्हेट गाडी आपली। तर चला जाऊया खाली। तर चला आता निघतोय, इकडे गाडी मग आले। गाडी जरा लवकर झाली म्हणा, आता पोरं येतात एक एक करून पटपट पटपट। आता निघालोय, सर्वजण आलेत वरती बघू शकता। सर मामा येतात का नारळाचा फटाफट? आता फक्त शर्यत येतोय, शाहू आणि बा येतोय। थांब येऊ द्या ना जरा। गणपती बाप्पा ए भाई, विंडो आहे, विंडो व्हिडिओ काढायचा आहे। चल तू पण चल, मी येतो फिरायला। बोल दादाला चला निघूया। इकडे आहेत, चला रे। कोणाला उलट्या रे? उलटा गणपती बाप्पा मंगलमूर्ती। चला मित्रांनो, आता निघालोय। आता आपण आता लई गर्दी असते गणपती पुण्यात। आता काय कसली गर्दी? अगं तिथं गणपती भरपूर गर्दी असते। बघू चला। सगळे राहुल आणि सगळे जण एकत्र तोंड सुटलेलं। तर मित्रांनो, आता पोचलो आहे गणपती फुल्यात। हा हा, आता सर्वजण उतरत आहेत। तर चला मित्रांनो, आता एंट्री करतोय आतमध्ये। दर्शन वगैरे घेऊया आणि जरा जाऊया बीचवर फिरायला मस्तपैकी। इकडे आता नवीन नवीन काहीतरी आले भरपूर काय, पण आपण काही सर्वच फिरणार नाही। तर इकडे चप्पल ठेवण्यासाठी जागा आहे, एकदम सेफ चप्पल। तर मित्रांनो, सीझनला इकडे पूर्ण लाईन असते, बघू शकता। इकडे असे रॅक दिले आहेत, असे लाईनीत जायचं। तर आता काय एवढी गर्दी नाही। मंगलमूर्ती पुढच्या वर्षी। तर मित्रांनो, आता
तर मित्रांनो आता आपली एंट्री होते मंदिरामध्ये. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झालं आहे. तर आदमी जास्त काही माहोल अलाउड नव्हता म्हणून काही जास्त आतमधलं शूट नाही करू शकलो. पोलीस वगैरे होते तर बोलत होते की जास्त माहोल अलाउड नाही. तर आता पोरं कुठे गेली. इकडे बसली हो काय रे इकडे बसली हो आणि भांडणं झालेलं. तर आता दर्शन वगैरे करून बाहेर आलोय. जरा आम्ही बसलो होतो थोड्या वेळ आणि आता इकडे जरा फोटोशूट होईल पोरांचं. आणि समोर बीच बघू शकता एकदम. पोलीस आहे ना. तर मित्रांनो गणपतीपुळ्यातली आपली ही पहिलीच व्हिडिओ आहे. बघू शकता गणपती मंदिर इकडे. आतमध्ये जास्त शूट करायला भेटलं नाही कारण ते पोलीस होते ते बोलते जा पुढे पुढे. तर जरा आता इकडे मस्त फोटोशूट करूया आणि निघूया कारण आपल्याला जायचं परत जयगडला. तिकडे जय विनायक वगैरे मंदिर आहे ती पण आपल्याला करायची आहेत. ला 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 हो. तर चला मित्रांनो आता निघालोय. दर्शन वगैरे करून झालंय. अरे बोललास काय रे एवढं बोललास काय रे एवढं बोललास. तर मित्रांनो आता आलोय बीचला. जरा तुम्हाला इकडचा बीच दाखवतो. त्या साईडला पुढं भरपूर काही खेळण्यासारखं आहे. बोट वगैरे आदमी जाते तर आपण काही जास्त थांबणार नाही. तर इकडे प्रसादीची वगैरे अशी दुकानं आहेत. तर प्रसादी घेतले आहेत आम्ही. तर मित्रांनो जरा आता नाश्ता करतोय कारण सकाळी फक्त चाय पिऊन आलो होतो. तर आता जरा पोरं वडापाव खात आहेत. मी दोन क्या वडापाव खातोय. तर चला मित्रांनो आता निघालोय गणपतीपुळ्यातून. तर आता मध्ये बघूया आपल्याला काय शूट करायला भेटतं काय. तर चला मध्ये जर शूट करायला भेटलं तर करतो नाही तर आपण थेट भेटूया जयगडला. चलो. तर मित्रांनो फायनली पोचलो आहे जय विनायक मंदिर. इकडे बघू शकता आणि इकडे बघून तर एक नंबरच वाटतंय. इकडे आम्ही पहिल्यांदा आलोय. तर तुम्हाला दाखवतो थोडाफार बाजूचा परिसर. इकडे आतमध्ये रोड आहे जायला. आता तिकडे मंदिर आहे वाटतं समोर. तर मित्रांनो आता एंट्री करतोय आणि इकडचा व्ह्यू बघा काय भारी आहे. दोन्ही साईडवरची झाडं आहेत. हो समीर हो हो
इकडे समीर गेला आता पट्टीली मारायला. तर तिकडे मंदिर आहे वाटतं, हो ना समीर? ते समोर. तर चला इकडे मस्त आता फोटोशूट होणार आहे आपला एक नंबर. भारी वाटतं भारी इकडे आता. तर इकडे गार्डन वगैरे आहे. तर पहिले तर आपण दर्शन घ्यायला जाऊया. कसलं वाटतं ना भारी. तर इकडे बघू शकता स्वस्तिक आहे, तुम्हाला दाखवतो लांबून. दिसतोय का माहित नाही तुम्हाला? दिसतोय इकडे ओम. अजून काय हे काय आहे? स्वस्तिक आहे. कसलं भारी वाटतंय रे. दिल खुश हुआ. तर मित्रांनो इकडे बघा तलाव बघा आणि इकडे मासे बघा. हे बघा इकडे 2 मासे आहेत. बापरे किती रे ते पण इकडे किती आहे. इकडे भरपूर अशी मासे आहेत तलावात. हा 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 मित्रांनो कसलं वाटतंय बघा समोर मंदिर नंबर काय कडक कडक. इकडे पहिल्यांदा आलोय पण मन पूर्ण असं प्रसन्न झालंय. चला दर्शन घेऊया. पुढे गेले गर्दी फुट आपली. पूर्ण जेवढा बाजूचा परिसर आहे ना सर्व एक नंबरच आहे. इकडे पण तलाव आहे छोटंसं स्टार आकारात. आणि इकडे आमची पोरं छोटी मोठी मासे बघून एकदम खुश झालेत. तर इकडे आता सर्वजण बसलेत मन शांतीसाठी. माघारी काय मागायचं तुम्हाला? गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर तुम्हाला थोडंफार दाखवतो मंदिर आतमध्ये कसं काय आहे ते. इकडे गणपती बाप्पा बसला आहे. तर आता इकडे सर्वांचं फोटोशूट चाललंय. मस्त एकदम मस्त मंदिर. आता तुम्ही फोटो काढा दोघांनी. जा फोटो काढा जा. एक काम करा इथं उभी राहा. मी काढतो फोटो. राहा तू उभी इथं 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 राहा. बघा इकडे ए माझ्यामध्ये नको काय यायला फुल काय सर्व. असं मी मंदिर आतापर्यंत नाही बघितलंय. म्हणजे आहेत मंदिर भरपूर पण मी गेलोय नाही अशा मंदिरात. मी इकडे पहिल्यांदा आलोय मित्रांनो. मस्त मस्त. चला आपण पूर्ण राऊंड मारूया एक. हे बघ तलाव खाली. इकडे तलाव पण आहे खाली. तलाव बघा सावकाश ये. तर चला आता मस्त दर्शन वगैरे झालंय. आता इकडे जाऊया जरा फिरायला. हे चप्पल अलाउड आहे ना? नंबर नंबर एक नंबर. आणि इकडे आहे ते म्हणजे मोठं तलाव तुम्हाला दाखवतो. आणि ह्यांचं काय फोटोशूट काय आता होत नाही. हे बघा खतरनाक खतरनाक. हे चला खाली. इथं इकडे तलाव आहे मस्त असं एकदम मोठा आहे.
इकडे मासे बघा मित्रांनो केवढे आहेत ते. तो बघ केवढा आहे तो. पण मासे बघ. तर चला आता इकडे वरती पण जाऊया जरा मस्त फोटो व्हिडिओ काढूया. आणि आता बारीक बारीक पाऊस पण यायला सुरुवात झाली. रिमझिम रिमझिम. तर चला आता इकडे मस्त 2-2.5 तास थांबलो होतो. तर आता निघायचं आपल्याला. आता आपल्याला परत जायचं आहे कराटेश्वर मंदिर. तर चला निघूया आता आपण. तर आता ज्याची वाट बघित होतो तर फायनली भाऊ आलेला आहे शैलेश मामा. चला निघूया. तुझा फिरवा निघूया आपण लगेच. का लगेच लगेच कुठं जायचं कुठं काय किती. तर आता बरोबर 3-4 तास फिरून मस्त पूर आता आलेले आहे. आणि आता मामा आलाय गाडी घेऊन. तर मी त्याच्याबरोबर गाडीवर जाणार आहे. तर ह्यांना जाऊ दे आता आपल्या गाडीमधून. तर आता पुढे जायचं आपल्याला कराटेश्वर मंदिराला. त्याच्यानंतर अजून एक पुढं 2-3 ठिकाणी आहे. मामा बोलतो तिकडे जायचं. तर बघूया आता कुठे जायचं आहे. आता जयगडचा राजा बघू. ठीक आहे जयगडचा राजा. काढलंच कशाला. कराटेश्वर कॅन्सल. कराटेश्वरला पण जायचं. कराटेश्वर शेवटला आहे रे. आता जाता जाता जयगडचा राजा. ठीक आहे चला तर निघूया. तर मित्रांनो आता चाललोय जयगडचा राजा बघायला. मूर्ती आहे की मंदिर आहे. मूर्ती आहे मित्रांनो. तर चला दुसरी गाडी आपली इथे जाऊ. तर मित्रांनो आता आलोय जयगडच्या राजाच्या इथं दर्शन घेण्यासाठी. तर इकडे गणपती आहे आणि आता पाऊस पण आलाय. तर जाऊया आपण पुढे. तर इकडे आहे जयगडचा राजा. इकडे आता आरती चालू आहे. उनके नाही. हो तर मित्रांनो इकडे आहे जिंकल कंपनी. फीस वगैरे इकडे बनते. इकडे तो असा रोड आहे जाताना कराटेश्वर मंदिराचा. चला जाऊन भेटूया आपण. हॅलो कराटेश्वर कुठून येत आहो. तर मित्रांनो आता पोचलो आहे कलाटेश्वर देवस्थान मंदिराजवळ. इकडे हा गेट आहे आणि इकडून खाली जायचं आहे. असं चप्पल वगैरे इथंच काढायची आहे आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे. आणि समोर दिसणारा व्ह्यू बघा अरे हा 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 एकदम समुद्र. मशीन नवं मिळाला. समुद्राचा आवाज आहे तो. नाही मशीनचा पण आवाज पण नेमकी भरती आहे. हो 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 असलं वाटते बघ ना. तर हे मंदिर आहे. तर मित्रांनो इकडे मंदिर आहे. पण मंदिरात जायच्या आधी इकडे पाय वगैरे धुवून जायचे असतात. म्हणून खाली चाललोय पाय वगैरे धुवायला मस्त. आणि इकडे आपल्याला आता हातपाय धुवायचे. आणि इकडे बघा नंदीच्या मुखातून पाणी येतंय. साबण नाही आहे. हा नंदी आहे ना रे नंदी. हो नको इथून जायचं तिकडून तिथं यायचं. तिथं ते पाणी तिरकं प्यायचं आणि मग वर जायचं. मग कुठे जायचं आता. तर चला आता जरा हातपाय धुया इथे. आणि समोर दिसणारा व्ह्यू बघा असला वाटतोय. हे बघ कसं घेत होता. माझी पण काढ. अरे असं म्हणजे बस बस हे माझी पण काढ. तर चला हातपाय वगैरे धुवून आलोय. आता दर्शन करूया. छोटंसं मंदिर आहे पण
छोटंसं मंदिर आहे पण जुन्या काळातलं आहे एकदम. तर मित्रांनो आता आलोय जेवायला. इकडे बघू शकता विसावा हॉटेल आहे. तर मामा इकडे घेऊन आलाय. त्याची इकडे जरा ओळख आहे वाटतं काहीतरी आहे ना. तर चला आता बघूया काय काय जेवण मागवायचं आहे. पोरं सगळे भुकेले आहेत. चेहरे बघा बिचार आहे. इकडे आता मेनू कार्ड आलाय श्री विसावा हॉटेल. बघू शकता यांची क्वांटिटी किती आहे, प्राइस वगैरे. हे त्यांना बोलव. हे आकाश त्यांना बोलव ना. तर मित्रांनो आता आम्ही मागवले 3 व्हेज हंडी, 2 जिरा फ्राय राईस, 3 प्लस रोटे आहेत. चला आता कांदा वगैरे आलाय. आता थोड्याच वेळात आमची रोटी पण येईल. तर जेवायला सुरुवात करूया मस्तपैकी. आणि इकडे कॉफी स्टार कॉफी पित आहेत. तर अख्खी वाडी झाली. नाही म्हटलं तरी 2 की 3 जण नाही आहे फक्त. बाकी सगळं करा सुरुवात करा कांदा खायला टाइमपास. तर इकडे आलेला आहे व्हेज अंडी, पनीर फिनीर. दिसायला मस्त वाटते एकदम झणझणीत. खाऊन बघूया, टेस्ट करूया. तर इकडे आता आमची फरनाडी बाय वादत आहे सर्वांना. ते पण एक प्रकारे हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे आणि चांगलं कुक आहे, त्याला पण सपोर्ट करा. त्याच्या पण हॉटेलमध्ये जावं जेवायला. चांगलं कुक आहे आणि कुक आहे. एक प्लेट दे इकडे. नको 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 ह्याच्यातच मिक्स. रोटीसाठी प्लेट नको. तर इकडे आता रोटी पण आलेली आहे. तर चला आता लागले भूक, तर मस्त सुरू करूया. परेश भाऊ सांगेल कशी टेस्ट आहे. पर्या भाऊ जरा टेस्ट पण सांगा. थांबा. त्या तुम्ही पण खायला. कसं आहे का अजून खाल्ले कसं आहे बोल. हे सगळ्यांना रोटे भेटले काय जेवायला. कसं आहे. तर या मित्रांनो तुम्ही पण जेवायला हा करा. तर चला आता मस्त जेवूया. तर इकडे आता आलाय मस्त राईस, प्लेन राईस आणि ताट तडका. आता आम्ही वाढता वाडका. तर चला मित्रांनो आता आम्ही जेवतो मस्त पैकी. तर आता मस्त जेवल्यावरच भेटूया चला. तर मित्रांनो आता मस्त सर्वजण जेवलेत पोट भरून एकदम. इकडे दोघे जेवत आहेत. तर आता जायचं आपल्याला किल्ल्यावर. कुठला किल्ला रे. जयगड किल्ला. तर चला तिकडे पण बघून येऊया जयगडचा किल्ला. तो इकडेच आहे, जवळच आहे, 5 मिनिटावर वाटतं. तर आता ह्यांना जेवू दे मग निघूया. तर मित्रांनो आता पोचलोय जयगड किल्ल्याच्या इथे. बघू शकता हा किल्ला आहे. तर आपल्या आतमध्ये जायचं आहे. आपली गाडी आहे तिकडे. आता गाडी आले. चला आज जाऊया आपण. तर बघू शकता पूर्वी जुनं काम बांधकाम कसं आहे ते पूर्वी काळातलं. तर बघू शकता कसं आहे जुनं बांधकाम एकदम खतरनाक. आमचे वाकडे सेफ्टी जयगड किल्ला. जयगड किल्ला बोलतो तरी इकडे तलाव केवढं आहे.
तिकडे जा. तर चला इकडे मेन देवस्थान आहे या किल्ल्यामधलं. तर पहिले इकडे पाया पडूया. नको नको इथनच. तर बघू शकता इकडे एकदम महाराजांच्या काळातलं मंदिर आहे मित्रांनो. हे बघू शकता पूर्ण कौलारू आणि आतमध्ये बांधकाम बघा पूर्ण कसं आहे ते. इकडे बघू शकता दगड बिगड एकदम जुन्या काळातले. इकडे आहेत गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. हा हा हा. तर मित्रांनो इकडे बघू शकता ह्यातलं जरा खाली खाली बघ दिसतंय बघ कसलं. पूर्ण असा एवढा राऊंड आहे किल्ल्याचा, एवढा पूर्ण एकदम मोठा. तिकडे जिंदाल कंपनी आणि तुम्हाला तिथे पुढे जाऊन दाखवतो. तिथे काहीतरी आहे मंदिर सगळं छोटंसं. आणि इकडे आपला भगवा. वरनं जास्त जाऊ इकडून मग असं वाटतंय ते भारी. बघा एकदम शांत वातावरण. खाली बघू शकता पुढे जायला पण भीती वाटते एवढी खाली उंच आहे. आणि इकडे समोर बघू शकता ते जिंदालची कंपनी एवढी पूर्णच आहे ती. इकडे पर्यंत दिसतं त्याची. पोरं बघा कशी चढतात आहे हातपाय एकदम उंच असं. तर मित्रांनो व्हिडिओ आता किती मोठी झाली काय माहीत नाही, आता बघावी लागेल. तर जर व्हिडिओ मोठी झाली असेल तर ह्याचे आपण 2 पार्ट करू. तर आलो वरती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. ह्याच्या खाली आहे काहीतरी. तर मित्रांनो चला आता सर्व ठिकाण फिरून झालेले आहेत. तर चला ह्यांना बाय बाय करूया. जावा सावकाश रे. चला जावा सावकाश. मी येतो थोड्या वेळात. पाणी काय प्यायला आता कुठं घरी. हे जावा चला. सावकाश चला. ओय चल जावा रे. येतो आम्ही आठवून. तर चला आता आपण पण निघूया. तू मागे थांब. तर मित्रांनो आता मस्त किल्ला वगैरे मस्त फिरून झालाय. पूर्ण किल्ला फिरलोय आम्ही. तर आता चाललोय जरा. आता ही बाकीची चालेत घरी कारण आता वाजलेत भरपूर 4:15 वाजलेत. तर आता आम्ही चाललोय जरा इथं लाईव्ह डेकोरेशन बघायला. इथे कुठेतरी गणपती आहे. तर मामाने मी चाललोय बाईकवरून आणि आता बाकीचे चालेत घरी. तर चला आता आपण पण जाऊया बघूया लाईव्ह डेकोरेशन कसं काय आहे ते. तर मित्रांनो आता पोचलो आहे त्यांच्या घरी. गणपती निमित्त दरवर्षी रत्नागिरीमध्ये स्पर्धा होतात डेकोरेशनच्या. तर आता हे ज्यांनी डेकोरेशन बनवलं आहे त्यांचा पहिल्या 3 मध्ये नंबर येतो म्हणजे येतोच. तर तुम्हाला दाखवतो नंतर त्यांच्या ट्रॉफ्या वगैरे. तर पहिले तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. तर इकडे बघू शकता ट्रॉफ्या वगैरे आहेत लावलेल्या. अजून आहेत त्या आतमध्ये आहेत कपाटामध्ये वगैरे. तर मित्रांनो आलेलो आहे घरी. येताना जरा उशीर झाला कारण येताना जरा मामाचे मित्र होते त्यांच्या घरी पायापडा गेलो होतो. तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.